राम रावण युद्ध. सटव मुरारी वाद त्या खोऱ्यात प्रख्यात होता. एखादे दिवशी कुंडलवाडी त्या वादात कटून मरणार असं कित्येकांनी भाकीत करून ठेवलं होतं आणि ते खरं ठरायची वेळ समीप येत होती. आडवे तिडवे बोळ, काही गल्ल्या, एकटीच भरपेट, एक पडकी चावडी, एक देऊळ, तिथंच शाळा, अशा थाटात ती कुंडलवाडी ऐन नदीकाठावर आज वर्षानुवर्षे संसार करीत होती. परंतु अलीकडे सटवाजीनी मुरारी या दोन नावात तिची संपूर्ण फाळणी झाली होती. परंतु वैरानं त्या दोघांनी नाव एकत्र आली होती. सटवा मुरारी ही दोन नावं सारखी गाजत होती. दोघेही मातबर होते, तसे बलिष्ठही होते. तापट हेकट म्हणून त्यांची ख्याती. घरी अमाप जमीन, 12 बैलांची दावण, टोलेजंग वाडे आणि तशाच जबरी अहंकार, या सर्व दृष्टीने ते एकमेकाला मुळीच कमी समजत नव्हते. अगदी ताजव्यातून घालून द्यावेत. कुंडलवाडीचा देव वाकोबा भलता खारिस्त देव म्हणून मानला जात होता. जरी त्याचं नाव वाकोबा होतं तरी तो रंगेल होता. त्याची जत्रा रंगाचे गाडे काढून भरवली जात असे. तीही ऐन धुळवडी दिवशी. त्या दिवशी रंगाचे हांडे कायली करून गाडीत घालून त्या गाड्या देवाला जात. त्या दिवशी लहान थोर, बायका मुलं सारी रंगीत रंगात बुडून निघत. इतका रंग फेकला जाय की घर न गल्ल्या रंगून जात. अशाच एका जत्रेला 12 वर्षापूर्वी सटवाजी आणि मुरारी यांचे ते भयंकर वैर उद्भवलं होतं. तो धुळवडीचा दिवस होता. माणसाने गाव गजबजला होता. परगावची माणसं आली होती. रंगाचे गाडे गेले की तमाशा उभा राहणार होता म्हणून सर्व माणसं आतुर झाली होती. तमासगीर येऊन दाखल झाले. 12 बलुती सारखी धावत होती. सूर्य वरती फिरला आणि देवळात किशा गुरुवानं शिंगाची ललकारी ठोकली. रंगाचे गाडे निघाले. त्यांच्याजवळ गाडी नव्हती. त्यांनी रंगाच्या घागरी डोकीवर घेऊन देवळाची वाट धरली, तर कुणी तांब्यात रंग घेऊन वाकोबाला वाहिला. सटवाजीनी मुरारी यांनी मानधन भरून ती गाडी ठेवली होती. पुढे 12 बैल जुंपले होते. बैलांना तोडे घालून सजवले होते. झुल्या घातल्या होत्या आणि सापतीच्या खिळेऐवजी बरेच उभे केले होते. कुंडलवाडीची खरी जत्रा त्या 2 मातबरांच्या हाती होती. ते दोघेही धुंद झाले होते. हातात कुऱ्हाडी घेऊन गाड्या हाकीत होते आणि त्यांच्या आळीची तरुण पोरं त्यांची पाठ राखीत होती. बेंबीच्या देठापासून एका सुरात ती ओरडत होती, वाकोबाच्या नावानं चांग भलं. सर्वत्र हल्लकल्लोळ उसळला होता. मुरारीचा गाडा निघाला होता. मोक्या मांग घोटून दाढी करून ऐटबाज पटका बांधून पुढं हलगी वाजवीत होता. उस्मान आत्ताराचा ताशा भलताच चढला होता. आत्तार टिपऱ्याबरोबर मुंडकं डोलवत रंगात आला होता. त्याचा मधला मुलगा नरसू कुंथून ढोलकं बडवत होता. पण मोक्या मांगाच्या हलगूनं घात केला. हलगीच्या गोंधळात नरशाचं लक्ष उडून ढोलक्याचा ठयका चुकला. ताशानं ढोलकं 2 वाटानं निघालं. तसा आत्तार भडकला. त्यानं फटकन टिपरू नरशाच्या डोक्यात हाणल्याने नरशानं भोंगा पसारला. त्यात मुरारी ओरडला, वाकोबाच्या नावानं चांग भलं. वाकोबाची सेवा मनापासून घडावी म्हणून प्रत्येक माणूस जीव तोडीत होता. कसूर होत नव्हती. मुरारीचा गाडा वाकोबा पुढं पोहोचला तेव्हा त्याच्या आधीच सटवाजीचा गाडा देवाला रंग वाहून परतला होता. देवळापासून लोक रंग खेळू लागले होते. रंगाचे पाट वाहत होते. तो सारा प्रकार पाहून मुरारीचं डोकं फिरलं. त्यानं उडी मारून गुरुवाला ओढीत बाहेर आणून सवाल केला, माझा पहिला मान असून तो त्या सटव्याला कसा दिलास, बोल. त्यानं बोल या शब्दावर जोर दिला आणि गुरु म्हणाला, ऐका, जो आधी येईल तो देवाला रंग घालून जातो. ही वहिवाट आहे. तुम्ही उशीर केला, त्याला म्या काय करावं. मोहरला गाडा लवकर आणा. गुरुवानं वहिवाट सांगताच मुरारी बिथरला. त्यानं गुरुवाच्या कानशिलात खाडकन चपारक वाजवली आणि आबरूदार गुरुवानं प्रचंड बोंब ठोकली. त्याच्या बोंबेनं गाव दणाणला. आनंदानं रंग खेळणारी माणसं धावली. म्हणाली, आगा काय झालं. परंतु गुरव बोलला नाही. तो आपल्या दोन्ही हातानं तालबद्ध बोंबलत राहिला. मग लोकांना त्या बोंबेचं कारण समजलं.
सटवाजीला पहिला मान दिला आणि म्हणून गरीब गुरवला मुसळ्यानं मारलं. वंगाळ झाला असं म्हणत लोक पांगले. परंतु ती बातमी ऐकून सटवाजी खवळून उठला. आपल्यासाठी गुरुवाला मार मिळाला ही गोष्ट त्याला झोंबली नि त्यानं कुऱ्हाड घेतली. सारे ठोंबरे तयार झाले. सटवाजी तर वाघासारखा झेपा घेत देवळाकडे निघाला. ठोंबऱ्याच्या हत्यारी माणसानं गल्ली भरली. ठोंबरे कलागतीला येत आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. तसे मुसळे बिथरले. मुरारी बरचा घेऊन सडकेत आला. तो झुंजेच्या बैलाप्रमाणे डिरक्या काढीत होता आणि त्याची पाठबळ जीवावर उदार होऊन मैदानात आली होती. थोड्याच वेळात मुसळे आणि ठोंबरे यात गावाची विभागणी झाली आणि दोन फळ्या समोरासमोर उभ्या झाल्या. गोखणी जोडून माणसांनी दगडाच्या ओठ्या बांधल्या. हत्यारे लकलकू लागली. बंदुका लोड झाल्या. त्या प्रसंगानं कुंडलवाडी थरारली होती. बायकोपोर भेदरली होती. आयांनी मुलं घरात कोंडली होती आणि म्हातारी माणसं हवालदिल होऊन आता काय होणार याची वाट पाहत होती. या दोन प्रबळ फळ्या रोखून धरण्याचं सामर्थ्य कुणातच नव्हतं. परंतु बंदोबस्तासाठी फौजदार आला होता. तो पुढा आला. त्यानं शिपाई तयार करून त्या दोन तटांच्या मध्ये आपली फौज उभी केली. बंदुका रोखली आणि ठोंबरे मुसळे यांना कत्तल रोखून धरली. फौजदार निर्वाण होऊन ओरडला, पुढं सरकू नका नाहीतर गोळ्या घालीन. फौजदाराच्या डिरकीनं ठोंबरे मुसळे नरम झाले. परगावची माणसं घाबरून पळाली होती. जो तो दिसेल त्या वाटेनं पळत होता. काखेत पागोटं दाबून म्हणत होता, लका पळा नाहीतर गव्हासंग किडा रगडल. रानमाळ माणसं सैरावेळ पळत होती आणि कुंडलवाडी ओस पडत होती. फौजदारांना दरडावणी देताच ठोंबरे मुसळे यांनी माघार घेतली. आपापल्या मनात वैराची गाठ बांधून ते घरोघर गेले. सूर्य मावळल्याने कुंडलवाडी रात्रीनं आपल्या पोटात घेतली. परंतु राखेतील निखाऱ्याप्रमाणे ती माणसं धगधगत होती. एकमेकावर कडत होती. 8 दिवस तसेच लोटले आणि 9व्या दिवशी जोपर्यंत सटव मुरारी वाद मिटत नाही तोपर्यंत कुंडलवाडीची जत्रा बंद असा हुकूम चावडीच्या खांबाला चिटकवण्यात आला. त्या हुकमानं सारी कुंडलवाडी हळहळली. गेली जत्रा गेली, अब्रू गेली आणि कुंडलवाडीची इब्रत गेली असं लोक म्हणू लागले. ही कुंडलवाडीच हुबलाक आहे. तेसनी अक्कलच नाही. सर्व कुंडलवाडीची छी तू झाली आणि सर्व खोऱ्याची खात्री झाली की एखादी दिवशी कुंडलवाडी पेटणार आणि सारी जण कटून मरणार. दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्ष लोटली. तब्बल 20 वर्षे येऊन गेली. 20 वेळा शिमग्याचा सण आला. 20 धुळवडी झाल्या, परंतु कुंडलवाडीत जत्रा भरली नाही. कुंडलवाडीच्या जीवनातील रंगच उडाला. माणसं रंजीस झाली. परंतु सटव मुरारीचा पीळ कायम होता. तो आपल्या पांढऱ्या मिशा पिरगळीत होता. फुनग्या टाकून फुंक मारून वैऱ्याची आग फुलवत होता. ठोंबरा खाकरला की मुसळा भितरत होता आणि मुसळा खोकला की ठोंबरा पेटत होता. पण गावची जत्रा मोडली याचं साऱ्यांनाच वैमश्य वाटत होतं. तडजोडीची भाषा उठत होती. परंतु मानाचा प्रश्न आड येत होता. प्रथम मान कुणाचा? काही शहाणी माणसं, परगावचे पाहुणे यांनी तडजोडीचा प्रयत्न सुरू केला. ठोंबरे मुसळे यांनी एकाच वेळी गाडे घेऊन देवळात यावे आणि एकाच वेळी देवाच्या टाळूवर रंग ओतावा तशी तोडजोड पुढं आली आणि ती एकदम सर्वांनी मान्य केली. सटव मुरारी या म्हाताऱ्यांनी सहमती दिली आणि कुंडलवाडीला आनंद झाला. कटुता जाऊन माणसं आनंदित झाली. वातावरण हर्षोन्मनानं भारलं गेलं. आनंदी आनंदाच्या उर्मी उसळू लागल्या. यंदा जत्रा भरवायचा निश्चय झाला. तमाशाचा विसर झाला. परंतु तमाशाऐवजी गावच्या मंडळींनी नाटक बसवावं असं मत पुढं आलं. तेही मान्य झालं. राम रावण युद्ध हे नाटक निवडलं. परंतु पुन्हा वाद झाला. राम कोणत्या आळीचा आणि रावण कुणी व्हायचा? आपण राम होणार असा दोन्ही फळ्यांनी आग्रह धरला. मुसळ्यांनी रावण व्हायला साफ नकार दिला. पुन्हा वैमनस्य उत्पन्न झालं. लोक पुन्हा विचारात पडले. पुन्हा शहाणी माणसं बसली. विचार केला आणि यंदा ठोंबऱ्यांनी रावणनी त्याच्या राक्षसांची पात्र करावीत व पुढच्या वर्षी मुसळ्यांनी तीच कामं करावीत असं ठरलं. ते ठोंबऱ्यांनी मंजूर केलं. 1 वर्षासाठी दानव व्हायला ते तयार झाले. जत्रेची तयारी, नाटकाच्या तालमी यात गाव कठून गेला. वैर विसरलं. वर्गणी भरपूर जमली. नाटकासाठी भरजरी पोशाख तयार करण्यात आला. दोन्ही फळीची तरणी पोरं नाटकासाठी झटू लागली. संवाद घोकू लागली. फाल्गुन महिना आला आणि ऊन रखरखू लागलं. कुंडलवाडीच्या लोकांनी जमिनीची मेहनत करून ते मोकळे झाले होते.
आपल्या गावची जत्रा भरणार म्हणून ते हरकले होते. आईबापांनी नांदायला गेलेल्या आपल्या मुलींना आणण्यासाठी मुराळी पाठवले होते. कुंडलवाडीची जत्रा दिवसादिवसानं पुढे येत होती आणि माणसं हर्षभरीत होऊन जत्रेची वाट पाहत होती. वाकोबाच्या जत्रेत रामरावण युद्ध होणार, सर्वांनी कुंडलवाडीला यावे अशी जाहिरात फिरली होती. गावगांना पत्रके पाठवली होती आणि सारा खोरा त्या जत्रेची वाट पाहत होता. तमाशाऐवजी नाटक नवा पायंडा पडणार होता. शिमगा आला, होळीला पोळी बांधून पाटलानं बॉम्ब ठोकली. मग सर्वत्र बॉम्ब उठले आणि दुसऱ्या दिवशी कुंडलवाडीची जत्रा भरली. कुंडलवाडीनं आनंदाचा दिवस पाहिला. 20 वर्षाच्या दीर्घ मुदतीनं ती जत्रा भरली होती. गाव आनंदात बुडाला होता. वाकोबाच्या देवळात नारळाचा ढीग लागला होता. पोरबाळ नाचत होती. वाकोबाच्या नावानं चांग भलं या आरोळ्याने गाव धनकत होता. नांदून आलेल्या लेकी दागिन्यानं नटून सजून देवाला जात होत्या. दूरदूरचे पाहुणे येऊन दाखल झाले होते. रंगीबेरंगी पागोटी गल्लीनं फिरत होती आणि त्या प्रत्येक माणसाच्या जिभेवर नाटक खेळत होतं. सटवाजी ठोंबऱ्याचा मुलगा रावबा हा ताकदवान होता. तो रावणाचं काम करणार होता आणि मुरारी मुसाळ्याचा राम, ज्याला रामाचं काम दिलं होतं. त्या दिवशी सटव मुरारी यांच्या पायांना विसावा नव्हता. ते दोघे सारखे चरफडत होते. सटवाजी आपल्या मुलाला दरडावून म्हणत होता, लका राव्या, सांजला नाटक कसं गाजलं पाहिजे. दणकेबाज काम कर, माझं नाव बद्दू करू नको. साऱ्या ठोंबऱ्यांनी माझी ताकीद आहे, ईर्ष्येनं मरा आणि ईर्ष्येनं जगा. आणि अस्वस्थ झालेला मुरारी मुसळा आपल्या पोराला आपली पिल्लेदार मिशी दाखवीत म्हणाला, लेका रामजा जाम झालं पाहिजे. रात्री नाटकात काम कसं 16 कर, नाहीतर लात घालीन. असा रामजाला दम भरून मुरारी गणू मुसळ्याच्या घरी गेला. गणूचा बाजीराव हा पहिलवान होता म्हणून त्याला मारुतीचं काम मिळालं होतं. मुरारी बाजीरावापुढं बसून स्वतःची मिशी पिळगरीत म्हणाला, बाजा लेका, सांजला रावणाची लंका जाळलीच पाहिजे, नाहीतर जोड्यानं मारीन. मुरारींनी सटवाजी यांनी आपापल्या आळींची पोरं चेतावली होती. ती वर ईर्ष्येनं भरली होती. हजारो लोक येणार, त्यांच्यापुढं नाचक्की करून घेऊ नका असं सटव मुरारीनं त्यांना सांगितलं होतं. म्हणून दोन्हीकडची पोरं बेभान झाली होती. आम्ही मुसळ्यावर मात करणार असं ठोंबऱ्यांना वाटत होतं, तर आम्ही ठोंबऱ्यांना गारद करू असं मुसळ्यांना वाटत होतं. सटव मुरारीनं ठिणग्या टाकून आग धुमसत ठेवली. रंगाचे गाडे परत फिरले. लोकांनी पुरणपोळ्यांचं जेवण आटपून नाटकाला वाकोबाच्या देवळाची वाट धरली. देवळासमोरचा चौक आरास करून सजवला होता. चुरमुरी कागदांची तोरणं भिरभरत होती. केळींचे खुंट उभं करून कमानी केल्या होत्या. देवळाला लागून एक रंगमंच उभारला होता. पेट्रोमागच्या बत्त्यांचा झगमगाट झाला होता. ऑर्गनचे स्वर वातावरणात कंप निर्माण करीत होते. नाटकांची रंगत वाढत होती आणि लोकही तरंगत होते. गावची व परगावची हजारो माणसं डोळ्यात प्राण आणून नाटक पाहत होती. भरजरी पोशाख, रंगीत मुखवटे, राम, लक्ष्मण, सीता, रावण यांना पाहून ती दिपली होती. भावकीची मनं उंचंबळून त्यांना नमस्कार करीत होती. मारुतीला पाहून पहिलवान मंडळी संतुष्ट झाली होती. त्यांची चपळ हालचाल बघून ते टाळ्या पिटत होते. बाया सीतेला डोळे भरून पाहत होत्या. कुंडलवाडीत वाल्मिकी रामायण साकार झालं होतं. अनंत नेत्र नाटकाचा रस पिऊन धुंद झाले होते. हुंका चू आवाज होत नव्हता. सटवाजी आणि मुरारी अगदी पुढं बसले होते. त्या दोघांची इब्रत त्या रंगमंचावर इरेला पडली होती. ती सलामत कशी राहील याचा तो विचार करीत होते. ते सुतकी चेहरा करून बसले होते. त्यांना त्या नाटकात राम दिसत नव्हता, तर आपली ईर्ष्या, आपलं वैर दिसत होतं. सर्व मुसळींनी ठोंबरे भान हरपून नाटक पाहत होते. त्यांनी आपापली हत्यारे उभी धरली होती. कुऱ्हाडीवर मेट्रोमॅक्सचा प्रकाश टकरत होता. कुंडलवाडीत काहीतरी विपरीत घडणार म्हणून फौजदार मोठी पलटण घेऊन आला होता. जागोजाग बंदुका घेऊन पोलीस उभे होते. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता आणि नाटक पुढं सरकत होता. मुसळ्यांची सीता रावणानं पळताच ठोंबऱ्यांनी आपली पागुटं हवेत भिरकावून आरोळी ठोकली. बाकोबाच्या नावानं चांग भला. मग बाजीराव मारुतीहून लंकेत गेला. सीतेचा शोध लावून लंका जाऊन परत आला. तेव्हा सर्व मुसळे ताडकन उठली. त्यांनी बाकोबाच्या नावानं चांग भला करून वातावरण दणाणून टाकला. आकाशाला हादरा बसला.
मग राम लंकेवर निघाला. पुढं अंगद पाठवला. रावणापुढं एटीत बसून तो कुंडलवाडीचा अंगद बोलू लागला. लेका रावणा, आमची सीता गुमानं देऊन मोकळा हो, नाहीतर मरशील. माझं एक इनाकारण मरू नग. सीता सोड, नाहीतर आमचा रामजा नवर राम येऊन तुझा मुडदाच पाडील, मग फुकट मरशील. हे ऐकून तर मुसळे तरकटले, परंतु भरजरी पोशाख करून रावणाचा मुखवटा घातलेला रावण म्हणाला, ए लेका वानरा, तुझा बाप कोण? त्यावेळी त्यो वाली का त्यो सुग्रीव हे आधी सांग नी मग लढाईची बात कर. मी सीता देणार नाही. ये म्हणाव त्याला रामाला. तुझं मरण जवळ येतंय चाललंय. अंगद म्हणाला, आणि माझा बाप कोण हे तुला ठाव नाही. माझ्या बापानं तुला पकडून माझ्या कपाळण्यावर उलटा टांगला होता आणि मुतानं तुझं तोंड भिजत होतं, त्याची आठवण कर. अरे जा दळभद्र्या, रावण म्हणाला. तुझ्या बापाला मारून तुझी आई सुग्रीवाला ज्या रामानं दिली त्याची बाजू घेऊन मला शानपान सांगतोस काय नालायका? लाह्या फुटाव्यात तसे शब्द बाहेर पडत होते आणि तेही अगदी बेंबीच्या देठापासून. प्रत्येक पात्राचे पोटातील वैर ओठावर आले होते. रामायणाचा आडोसा घेऊन ते सर्व एकमेकाला ओरबाडत होते. सर्व बिथरले होते. पुढे बसलेले लोक तल्लीन झाले होते. त्यांना त्या नाटकात कृत्रिमता मुळीच वाटत नव्हती. प्रत्येक माणूस उरात अपार ईर्ष्या घेऊन आपले काम करीत होता. त्यांनी रामायण तिथे जिवंत केले होते. राम रावण निखाऱ्याप्रमाणे फुलले होते. शेवटचा अंक सुरू झाला. राम आपली सेना घेऊन लंकेवर स्वारी करण्यास निघाला. तेव्हा पुढे बसलेल्या मुसळ्यांनी आणि ठोंबऱ्यांनी निश्वास रोखून धरले. स्टेजवर हत्यारे चमकू लागली. तसा सटवाजी कावराबावरा झाला आणि मुरारी आपली मिशी कुरवाळू लागला. खाकरून म्हणाला, भले बहादरांनो. रामाची सेना स्टेजवर येऊन जाताच रावणाची सेना आली. तेव्हा ठोंबरे हरकले. सटवाजीचा चेहरा पसरला. तो गालात हसला. निर्भान झालेला रावजी पाहून त्याचं काळीज डोंगरा एवढं झालं. तो मनात म्हणाला, राम घमेंडीत असल, पण माझा रावणही काही कमी नाही. परंतु फौजदार विचारमग्न झाला होता. काठ्या कुऱ्हाडी बरचे घेतलेले हे लोक लढाई कशी करणार का लढाईच करणार नाहीत असे मनात म्हणून तो सरळ पाहू लागला. पोलीस बेसावध होऊन नाटकात दंगले. दोन्हीकडची सेना येऊन गेल्यावर राम रावण यांची प्रचंड सेना सुवेळा चढावर उतरल्या असून त्या समोरासमोर तळ देऊन बसल्या आहेत असा आभास निर्माण झाला. आता लढाई होणार म्हणून प्रेक्षक मुग्धगंभीर झाले. पडदा वर गेला आणि युद्धकांडाला प्रारंभ झाला. दोन्हीकडची सेना रणधुमाळीला येऊन लढू लागली. अगदी दाट ओट चावून एकमेकांना दणके देऊ लागली. लढाई सुरू झाली. त्यावेळी तो प्रदेश शांत होता, अगदी निर्जीव भासत होता आणि कुंडलवाडीत युद्धकांडाला प्रारंभ झाला होता. प्रेक्षक अवधान रोखून बसले होते. सर्व नजरा त्या रंगभूमीवर केंद्रित झाल्या होत्या. त्या हजारो डोळ्यासमोर त्या रंगभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दोन्हीकडची पोरं तडफदार खेळत होती. लढाई हातघाईवर येत होती. समोर बसलेले ठोंबरे मुसळे मध्ये ओरडत होते, हाना, आणि पुन्हा सारं शांत होई. मुसळे हाना असं ओरडले की मग ठोंबरे ओरडून म्हणत, मारा. त्याच्यापुढं धूमचक्री चालू झाली होती. कुंडलवाडीची माणसं जीवनातील युद्ध त्या रंगभूमीवर खेळत होती. मारुती नाचत आला. त्यानं खाडकन शड्डू मारला. कचकन बैठक काढली. तोच रावणाकडचा एक राक्षस आला. दोघांची हातमिटी झाली, पण मारुती पटात पडून त्याच्या पाठीवर गेला आणि तो राक्षस डोक्यावर घेऊन खाली दणकला. तसा टाळ्यांचा गजर झाला. मुसळ्यांनी पागोटी उडवली. एकच आरवी ठोकली, भल्या मारुत्या. आणि ठोंबरे चिडले. त्याने नाक फेंदरले. त्या राक्षसाचा पराभव त्यांना बोचला. ते मारुतीला दणका बसण्याची वाट पाहू लागले. मारुतीने आपटलेला तो राक्षस लंगडत लंगडत परत गेला आणि दुसरा आला, पण मारुतीनं त्यालाही चेल म्हणून आपले नाव सार्थ केले. मग 4 राक्षस जुटीने आले. अगदी मारुतीचेच भुसकट पाडायच्या इराद्याने आले, परंतु मारुतीनं धोका ओळखून माघार घेतली. मारुती पळून गेला आणि ठोंबऱ्यांनी टाळ्यांचा गजर केला. तेव्हा मुसळे चरफडले. मारुतीचं पळणं त्यांना पसंत पडलं नाही. त्यांनी मारुतीला दोष दिला. हटले का बाजा, कोणीतरी डिरकलं. मैदानात आलेले 4 राक्षस रामसेनेची वाट पाहू लागले. प्रथम रावण यांची डोकी तापली. तसं वातावरण तापत गेलं. मग सटव मुरारींची डोके तापले आणि थोड्याच वेळात साऱ्या कुंडलवाडीचं डोकं तापून रावण युद्ध वाढीला लागलं. त्याच्या डोलारा डगमगू लागला. तिथं लढाईला तोंड लागलं होतं. दोन्हीकडचे वीर
चढून एकमेकाला मारीत होते, लढत होते. कसं मरावं आणि किती मारावं याचा कोणी विचारच करीत नव्हतं. डोळे झाकून झपाटा दिला जात होता. तसाच दुसरा दणका देऊन त्याच्या सूड घेत होता आणि दुसऱ्याला तिसरा बडवत होता. सर्वत्र हाहाकार उडाला होता. आदळआपट वाढत होती. ती घनघोर लढाई पाहून प्रेक्षक खुश झाले होते. अगदी देहभान विसरून नाटक पाहत होते. टाळ्या पिटत होते. वाकुबाच्या नावानं चांग भलं ही गर्जना आकाशाला भिडत होती आणि पुन्हा गपकन सारं शांत होतं. वातावरण हिंद कळत होतं. रंगभूमीवरील राम रावण यांच्या जयापया जयाचं सटो मोरारी यांनी सारखा धक्के बसत होते, तर फौजदार भयंकर विचारात पडला होता. या नाटकातील कृत्रिम युद्ध की खरोखरची हाणामारी याचा त्याला उलगडा होत नव्हता. त्याने पुष्कळ नाटके पाहिली होती, पण आजचे हे नाटक तो प्रथमच पाहत होता. आणि हे नाटक असून हे लोक खरोखरीचे लढत आहेत असं त्याला वाटत होतं, पण काहीच करता येत नव्हतं. ईर्ष्या शिगेला पोहोचली होती. रामकालीन पोशाख केलेली ती माणसं रामायण मुरगळत होती. रामायण बहकूब तिथं काहीच घडत नव्हतं आणि ते घडत होतं ते उलट घडत होतं. ठराविक वेळी मरणारे राक्षस मरतच नव्हते की कुणीही पराभव पत्करीत नव्हता. उलट राम सैन्यात दारुण प्रसंग येत होता. रामायणाचं सूत्र सुटून ते विस्कटलं गेलं होतं परंतु पुढे बसलेल्या प्रेक्षकापैकी कुणालाच ते कळत नव्हते. रामसेनेची बंबेरी उडत होती. रावण कुऱ्हाडीच्या तुंब्यानं रामसेनेला कुटीत होता. अगदी पिशा बडवाव्या तशी माणसं बडवीत होता. राम, लक्ष्मण, मारुती, अंगद ही मंडळी चिडली होती. ते जसं जमेल तसा दणका देत होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती लढाई संपत नव्हती, उलट वाढत होती. रामायण धोक्यात आलं होतं. बघे एकमेकांना कोपरखळ्या देऊन म्हणत होते, बघाले का कसं झाक नाटक चाललंय. मग राम, लक्ष्मण, अंगद, मारुती यांनी एकदम रावणावर हल्ला चढविला, परंतु रावण हटला नाही. तेव्हा कुऱ्हाडीच्या तुंब्यानं एकेकाला चोपू लागला. त्यामुळे राम संतापला. त्यानं रावणाच्या पाठीत धोपटी घालताच रावणाने उलटी कुऱ्हाड करून डोकीत हाणून त्याला खाली पाडला. लक्ष्मणाला शक्ती लागण्याऐवजी रामच पसरला आणि रामायण डोकीवर उभं राहिलं. राम पडताच त्याचा भक्त मारुती पुढं आला. त्यानं रावणाला उचलून आवळला. इतक्यात कुंभकर्ण आला. प्रथम येणारा आणि मरणारा कुंभकर्ण तो नंतर आला. त्यानं आपलं मुगदोळ फिरवून मारुतीच्या टाळक्यात घातला. त्या रट्ट्यानं मारुतीचं डोकं फुटून तो रक्तबंबाळ झाला. मुरारी सटबाजी बिथरून नाटक पाहत होते. हयातभर वेर खेळून वेळावलेले त्यांचे आत्मे ती डोळ्यापुढं चाललेली कुर्र यादवी पाहून संतुष्ट होत होते. रामायणाच्या डोकीवर पेटलेली ती वैराची आग पाहून त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटत होतं. नंतर राम उठला. मारुतीची झांज गेली. नळनीळ अंगद, सुग्रीव सारेच मैदानात आले. रावणाचे सर्व सैन्य धावले आणि एकच हल्लकल्लोळ उसळला. सारखी हाणामारी सुरू झाली. रावण पिसाट होऊन मारू लागला. दोन्ही सैन्य परमुत्त होऊन जिद्दीनं झुंजू लागलं. पुन्हा रावण कुंभकर्ण यांनी जोडीनं चढाई केली. एका झपाटापासून पुन्हा राम पडला आणि रावण कुंभकर्ण यांनी मारुतीला चोप दिला. अगदी भरीव मार दिला. काठीवर काठी पडू लागली. कुऱ्हाडीवर कुऱ्हाडी आदळली. पेट्रोमॅक्सवर दणके बसून त्या खळ निखळून पडल्या. बत्तीची आग भडकून छतावर चढू लागली. मग मात्र प्रेक्षक बावरले. तोच मारुतीनं आपलं शेपूट तटकन ओढून तोडलं आणि फेकलं. तोंडाचा मुखोटा काढून हातात घेतला आणि उलटी मूठ आवळून बोंब ठोकली, मेलो मेलो पळा. मारुतीची प्रचंड बोंब ऐकून लोक घाबरले. काही सैरावेळ पळत सुटले आणि फौजदार स्टेजवर चढला. त्यानं पिस्तूल रोखून दंगल शांत केली आणि रामायणाची कत्तल वाचवली. प्रेक्षकातून पुढे सरकणाऱ्या ठोंबरे मुसळे यांनी पोलिसांना अडवून धरले आणि कुंडलवाडीचे रामायण समाप्त झाले.